आपण तर जिलेबी आणली नव्हती. मी आणली होती की. हम्म. सांगत आणली जिलेबी सांगत. लांब लांब केस तुमचे आहेत का? हो. मी फॉरेनचा पाटील नाही होय ते एवढे लांब लांब केस. आणि तो फॉरेनची पाटील मी कशी दिसायले हो? आज लय भारी. तेवढंच नाक, तेवढे मोठे गाल, तेवढे डोळे, हिचकुले केस. फॉरेनच्या पाटलीने सारखं दिसलं. ते बबी कट मारलेलं नाही का असं. आता तुम्ही कौतुक करायला काही इन्सर्ट करायला माणसाची. ते इन्स्टिट्यूटचं काय आहे? अरे कौतुक करायला ते रुबे नाही. माणूस हसत कौतुक केलं आणि तू माझ्यावर रागवायलीस. खायची जिलेबी काय म्हणायला. जिलेबी खाय पटकन ते धुणं राहिले रे. तुम्ही धुवा ना. नेलं एवढ्या लांब काल ताणी तुम्ही ह्या टांगड्या दुखायला सगळ्या. कुठे नेलंय तुम्हाला? 80 किलोमीटर काय कमी आहे कुठे काय? नेलंय पण तुम्हाला? कुठं नेलंय का म्हणजे? गेला तर आवतावरून त्या त्यांचं चांगलं भाऊचं सगळं काम करून आता मला सांगलं तू कामीच नेलं म्हणून. हो ते दुखायला होतं पण पुन्हा अजून बी नेलंच की गाडीवर. कुठं कुठं नाही होतं मला मला. त्या गावाचं नाव माहित नाही ना. विचारावं लागेल. मी सांगू का? हम्म. जिलेबी पायच करावा. नाही माझं मी आंबा खायली. तुला हात लांबवायला कोणी सांगितलेलं नाही. मी काही एवढा दाचाळलेला नाही. उगाच पांढरी केस झाली त्याची. निवळ लहान लेकरांना बोलतात. हम्म. निवळ लहान लेकरांना बोलतात. अरे किती म्हातारा झालं तर माणूस जीवाला लहानच असतो. म्हातारा का म्हणायचं? पार चला येईना झालं त्याला म्हणतो म्हातारा. आज कोणाच्या इथे कामाला जाणार आहे? आज दुसरं घेतलंय 5 एकर. 5 एकर. हम्म. पावसाळा तोंड जवळ आलंय. लय कामाच्या महाग लागणार. थोडा उन्हात ही काढा. काय नुसती पाळी घालायची. एकरी पाळी घालायची 2 दिवसात होते 3 दिवसात. खरं नाही म्हणाल खोटे नाही. खरंच म्हणा. कोणाचं आलंय? हे काय काही हे जवळ काही काही माती लावायची नाही त्याला. माती नाही लावायचं. ऊस तर मोठाला झाला. ते दिसतंय मोठाला नुसता 2-2 कांड्यावरच होतं. मोडून जाईल फडा पुन्हा माती लावायची म्हणलं. वाळताना हे करताना मुडतच असते. गोळा करायचं बैलाला आणायचं. 3 मिळून 5 एकर. 5 एकर आहे. खाली 2.5 आणि ही 2.5 5 एकर. आई जवळ तास घटका हाणलं तर होऊन जाईल. आधी इथे का खाली आहे? तिकडे राहिले ना ते. नाकावर कोयवर पडली. नाकावर कोवर नका. इकडं करा. इकडं तोंड इकडं. काय किच मेरी फोटो काढ रे फोटो. झालं का? झालं. काय माणसाची किती आंबे खाल्ले? ही एकच कोय खायला चांगली गोड लागायली म्हणून. बरं तरी देवाने ही कशी दाढी मिशी दिली या. सगळी दाढी बिन मिशी. हात लागला असं तर कसा हात लागेल? त्वत लावला आजची. होय तुम्हाला हात तर लागला का नाही? आज मी गावात जाणार नाही. तिथं इथं थांबणार आहे. तुला भाकर कोणी आणून देणार नाही. मी तिकडं 12 वाजेपर्यंत तिकडेच राहणार आहे. मला इथं उन्हात जायला आणि यायला तुझ्याकडे टाईम नाही. गपचिप जाय घरी आणि भाकरी खात बस. मी जिलेबी खाऊन जाणार आहे. इकडे येऊन तिथं गावात जाऊन भाकर खाऊन येणार आहे. तुला भाकर आणायला मला टाईम नाही. गप जा मग खाली मच्छी नाही तर उपास जाणार का नाही गावात?
खरंच भाकरी खाऊन येणार नाही मी. मी गावात जाणार नाही. माणूस तिथं आऊत आणून सगळं कंटाळून जाते. मी इथं गाईजवळ बसणार. गाय बी दूध बी देत नाही ती गाय, खाली लाता तुला फडाफड. बघ ती कशी बघायची. आनंदे मला लाता घालीत नाहीस ना बाई तू. ये म्हणजे सांगतो तुला. आयला मोरला वाढायला लागला. सगळं सगळं मस्त वातावरण आहे इथं. एकदा अजून रे ज्याला वरडन त्याने भाकर आणून देईन. या अजून एकदा वरड राय. ती वाढलेली मला इथे हाला. अजून एकदा बरं रे. नाव घेऊन म्हणावं लागते. ए मोरा, मोर आहे का लांडरी नाही. आता तुम्हाला माहिती तुम्हाला मी मोराला हाक मारणार आहे, तुम्ही कोणाला हाक मारणार आहे. मी लांडरीला माणूस आहे. चला एवढी खा आता, मग तुला भाकर फिकर आणून देत नाही मी. म्हणलं तुमचं तुम्ही खा. अरे लय भूक लागली तर खाचीन की. बरं बा झालं, जाऊ का मी आता. अजून झालं की कामापुरतं का गोड खावाल ती. तांब्यात पाणी आणतात का? रात्री हाला मी इकडे बेजार केली. ते काय बघायचं काम नाही. लग्न झालं तेव्हा लय लांब लांब केस होते, कमरावर होते. लग्न झालं तेव्हा पण मोळ्या भाऊ भाऊ आता असला टाइम आला. काहीतरी मोळ्या व्हायची की. पिलू मला दूध दे बरं. होय हं? कवा मोळ्या व्हायला असता. तुला पाणी पाजते मी. हा बैलगाडीवर दूध दे बरं का. दूध पाणी दे. होय. पाणी न ग मला दूध काढ द्या. आमच्या खांद्यावरले हाडकं सगळे खाली आले. आनंदी दूध काढायचं मला. चुडूक 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 चुडूक. आयला घरी बाहेर बस येल्या हांती लाता. तुला काय माहिती. काढलं का ना दूध. प्यायचं का तुम्हाला धरा. मला काय पहिलवान व्हायचं नाही. काय मला काय पहिलवान होतं का. प्या नाही या गाईचं दूध प्यायला पहिलवान होता. तू पाणी आणत आहे. कुठून हा इकडे नाही. तांब्या कुठं आहे. तांब्या तिकडं आहे. गोटा बारका लोटा. जरा कचा कचा जाय ना. अरे काय माणूस आहे की. अरे कामाला जायचंय मला. उड्या मारत जाऊ काय. अडकची त्या फाट्यात पाणीच नाही याच्यात. तसं असं ना हांड्या खाल्यात माझ्या घागरीतले बेत आणील. आता काय करावा. कसा कसा येईल की तू आता त्याला काय होतं. मला तुम्ही प्या घागरीचं पाणी. मडक्यात पाणी असलं तर पिणार नाही तर म्हणून. कसे काय की माझे लंबे लंबे बाल. बुचुडा घालते आता मी का बुचुडा. लंबे लंबे बाल भारी आहेत तुला. लय ताण देऊ दे. हा बघा तुला नुसते केसावर पसंत केली का. खरं. म्हणलं लयच अशी गुंडरी गुंडरी केस आहेत बायकोची. मेंढी सारखे. मला तेव्हा कळत नव्हतं काय पसंत ना पसंत नाही. तुमच्या भुंगूर लाच घातली दिला असता हाक. निकल म्हणलं असतं. खरंच काय. आता नाही तवा लग्नाच्या टायमाला. गरगरच फिरतील. एका टप्पूतच गरगरच फिरतील. आता नाही वा. तेव्हा म्हणलं होतं. तेव्हा काय आपलं लग्न बिग्न झालं होतं काय.
मला वाटलं आता जरा काय राग येतोय बळत असाला बळ डोळ्यात पाण्याला त्यामुळे वय तिकडं बळत म्हणत तुम्ही बळत म्हणते का निकाल ना बा आता कशी म्हणेन होय, माझी जिंदगी तुम्ही अरे मला म्हणलं आवतावर जायचं म्हणे निकाल पडे नाही होय, माझी जिंदगी तुम्ही आता तर नाही चाललं लग्नाचा टायमाचं राहिले तुम्ही म्हणलात नाही त्याच्यावर बसून केलंय म्हणून म्हणलं या आई म्हणलं गुंडरी गुंडरी केस आहेत बायकोचे चल निकाल मला राग येतोय माया आता कशाचा राग आला म्हणे आता झाला अर्धा जीवा निम्यात आला ना आता काय राग येईल सांग बरं. नाही मला वाटलं असं म्हणलेलं चल निकाल मला राग आला का की हा तो पेटली लगेन तुम्हाला माहितीये का तुम्हाला पहिल्या सुरूला पटकन पहिल्या स्टार्टला बघितलं का मी तेव्हाच मला पसंत आलतात खरं म्हणते काय हो मला माहीतच नाही कसं कसं काय विचारा कस काय वाळून खट गेलेला होतात लय भारी दिसत होता कलम नाक लांब लचक नाक तुमच्या लाल जरीत हिरड्या आणि तुमचे केस इतकुले इतकुले कटिंग केलेले मिलिटरी मधल्या वाणी मग तुम्ही माय कशी म्हणते असलं इतकंच पोरग पण वाळून खट गेलेलं हाय माय माझी माय म्हणत नव्हती मीच म्हणत होते वाळून खट गेलेलं होतं म्हणून तू म्हणतेस होय? हा म्हणजे वाळलेलं पसंत आलं म्हण की वाळायला पसंत नव्हतं फक्त म्हणलं थोडस तुमच्या नाकाला पसंत केलं मी नाकलं लांब दिसत असा हा ज्या वाळलेला होता तो वाळून खट गेलेलं त्याच्यामुळं ते बनेल घ्या तुमच्या इकडे चला म्हणजे मला तर नाक नाही नाही खरंच तुम्ही लई छान दिसत होतात माहिती का तुम्ही खरं काय तुम्हाला बघितलं पसंत केलं होतं तुम्हाला माहिती का त्या टायमाला तुम्ही रातच्या झोपला होतात मुकामाला राहिला होतात का आमच्या इथे तर मी पुळ आली ती गच्ची पाशी हळूहळू तुम्ही झोपल्या तुमच्या पाया पडले आणि पळून आले म्हणून तुम्ही माझ्या नवरा झालात खरं काय हा नाही तर तुम्ही जागे असत का लाद घातलीस घरी तिकडं नाही रे तशी कशी लाद घालीन माणूस नाही खरं मी मालक तुमच्या मी पाया पडले होते खरं म्हणते का नाही त्याच्याने जमलं नाही तर हुटकलं असतं का हो काय सांगता येत नाही मला पसंत पडलात म्हणून मी अशी हळूहळू आले इकडं बघा अशी तुम्ही झोपलेला होता तुम्ही झोपायचं नाटक करा मी अशी लगेच पळून आलते महागारी तेव्हा तर तुम्ही माझा नवरा झालात माहिती का मी घरी नाही जाणार आज मी नाही थोड्या वेळाने जाणार ना गाडी घेऊन जा नाही जाणार नाही जाणार तर जाऊ दे ना गाडी लागली आताच नको टाकू तू दादा हो दे की तेव्हा तरी खायचं सगळं समजा कमी आता बसली हो चावी आहे त्याच्यात जा बाय बाय गुन्ह्या गुन्ह्या बाय गुन्ह्या बाय बाय बैल घेतले होते का त्या दिवशी अजून खांदा रे का अजून एकदा धुयचे आठवड्यातून 1-2 वेळेस धुयचे बैल जाऊ का हो ऐ गुन्ह्या गुन्ह्या हे तिथला कवळा आणून टाका तिथे मित्रांची दादा तिथं बैल बांधायची गरज नाही ये पुन्हा येता येता आणा नाही तर मी आणू बरं टाटा हां टाटा टाटा बाय बाय कोणाचं सावलीला बसा कुठं ऊनच नाही आता पाऊस येणार आहे पावसा पाण्याचं लवकर काम उरकून घ्या मग पाऊस चालू झाला पाऊस हो पण पावसा पाण्याचं लवकर काम उरकून घ्या हा, आपलं थोडंच आहे जसं होईल तसं आपल्या राहायची सोय करावं लागेल आपल्याला नाही तर आपण पावसातच भिजतो
लय घर गळायलंय आपलं बदा बदा. तर भावांनो बहिणींनो, आजचा ब्लॉग कसा आला तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. असंच आम्ही नवरा बायको खुश राहतो, मस्त राहतो आणि हसत राहतो सदा ना कदा. आम्हाला राग आला तरी बी आम्ही हसतो आणि हसत असलं तरी बी आम्हाला राग येतो. चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.